सुरुवात करा. आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये सर्व सारस्वतांचं मी इथे स्वागत करते आहे. नेहमीप्रमाणे आज आपला स्वलिखित कथा आणि कवितांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगलमय करूया. आणि मी शंखनाद करण्याची विनंती आरती प्रभूने आणि यांना मी आणि विजय ढेंगे यांना करते. आरतीताई अनम्यूट करा. विजय डेंगे तर उत्कृष्ट शंखनाद करतातच, पण आरती तुझंही आता खूप छान, तू ही शंखनाद करायला शिकली आहेस. खूप तुझं कौतुक आहे. आणि भारतीय संस्कृतीने शंखाला समुद्रातून उचलून थेट देव्हाऱ्यात स्थान दिले, कारण शंख हा उत्पत्ती व सर्जन यांचं प्रतीक असून त्यांचं शुद्धता व पावित्र्याशी नातं आहे. म्हणूनच आपण नेहमी कार्यक्रमाची सुरुवाती शंखनादांनी करतो. आणि आरती आणि विजय डेंगे यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान शंखनाद केल्याबद्दल. आणि यापुढीलची सूत्र मी आपले विरंगुळाचे कार्यकर्ते सर्व रवींद्र खानोलकर सरांकडे देते. कार्यक्रमाची सुरुवात करायची तर ती आपल्याला अपर्णाताई चिटणीस यांच्याच कडून करायची आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या विनंतीला मान देऊन गेले 4 मंगळवार ते सातत्याने आपल्याला त्यांच्या वाचनात अभ्यासात आलेल्या विषयांवर आपल्या बरोबर संभाषण करतात. आणि अपर्णाताई सुरुवात तुम्ही करावी. हो. आणि त्यानंतर आपण पुढच्या वक्त्यांकडे येऊ. अपर्णाताई चिटणीस. नमस्कार सर्वांना. आपण डॉक्टर अभय बंग यांच्या शालेय जीवनाविषयी आणि त्यांना शिक्षण कसं मिळालं याच्याविषयी आपण माहिती घेतोय. तर निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं शिक्षण कसं होतं आता याविषयी मी सांगणार आहे. अभय 7वीत असताना त्यांनी पहिला लेख लिहिला. लक्ष देऊन ऐका हा लेख काय होता. तर त्यांचा जो लेख होता तो विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही स्वावलंबी असावे, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असावं आणि ते शिक्षण सरकार मुक्त असावं. म्हणजे विचार करा, 7वीतल्या मुलाचे विषय आणि विचार काय होते. आणि असा ते पहिल्यांदा त्यांनी या विषयावर लेख लिहिला. आता अभय 8वीत गेला. निसर्गाच्या वातावरणातच शिक्षण असल्यामुळे 8वीच्या परीक्षेत तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की आपट्याच्या झाडावर थिसिस करा. आता थिसिस म्हणजे काय, मोठा प्रश्न पडला सगळ्यांना. त्यांनी माहिती काढली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आपट्याच्या पानाचा पूर्ण इतिहास लिहायचा आहे. म्हणजे मुळापासून ते पूर्ण त्याचं वृक्षात रूपांतर होईपर्यंत त्यांनी पूर्ण त्याचा अभ्यास केला. अर्थात ते त्या निसर्गाच्या वातावरणात वाढत असल्यामुळे त्यांचं ते निरीक्षण होतं. आणखी सखोल पुस्तकं वाचली, अभ्यास केला. आणि 8वीत असतानाच त्यांनी आपट्याच्या झाडावर थिसिस केलं आणि PhD ही पदवी मिळवली म्हणायला हरकत नाही, कारण त्याविषयीचं ज्ञान मात्र त्यांना नक्कीच त्यावेळेला मिळालेलं होतं. आणि ते काय त्याच्यानंतर त्यांना एक दुसरा अभ्यासक्रम दिला की खेडी कशी असतात, ते राहतात कसे, शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी त्यांना सरांनी खेड्यात पाठवलं.
मग ही सगळी मुलं पाड्यापाड्यावर जायची, त्यांची शेतकऱ्यांचे अडचण, त्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. शेतकऱ्यांकडेच ती मुलं सगळी राहत होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि असेल त्या अवस्थेमध्ये ती तिथे झोपायची. त्यांनी दिलेलेच जेवण ते जेवायचे. ते खूप तिखट असायचे. खरंच आहे, कारण तिखट, मीठ, मसाला शिवाय त्यांच्या त्या आमटीमध्ये डाळीचं वगैरे सगळं प्रमाण कमी अत्यल्प म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणायला हरकत नाही, असं ते नुसतं तिखट मिठाचं पाणीच होतं. आणि ते पिऊन किंवा भातावर घेऊन त्यांना त्याचा खूप त्रास व्हायचा, खूप तिखट असल्यामुळे. आणि थंडीचे दिवस त्यामुळे खेडेगावात कडाक्याची थंडी असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डोक्यावर ब्लँकेट आणि आवश्यक सामुग्री म्हणजे दिवसभर जे काही आपल्याला लागतात त्या सगळ्या वस्तू आणि ब्लँकेट घेऊन हे 5-6 मैलाचा प्रवास ते, आणि तेही कसा करत होते, थंडी कडाक्याची, वारा, पायात चप्पल नाही. ते म्हणतात की हा अनुभव ना मोठा दिव्य होता, मन हेलावून टाकणारा होता, मनात चलबिचल करणारा होता. आणि याच वेळेला ते ते खेड्यात जायचे तेव्हा त्यांनी खेडी सगळी रस्ते साफ करायचे, खेड्यातली सगळी घाण सगळी काढून टाकायचे. आणि रस्ते बांधायलाही त्यांनी या काळातच शिकले. म्हणजे ते त्याच्यानंतर नई तालीम या गांधीजींच्या शाळेमध्येच शिकत असताना 8वीतच त्यांनी सरांनी आणखी एक त्यांना वेगळा गृहपाठ दिला. आणि त्यांनी सांगितलं की 1 महिना मी तुम्हाला देतोय आणि सगळ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचं समग्र साहित्य याचा अभ्यास करा आणि मग मला त्याच्यावर तुमच्याकडून सगळं लिहून पूर्ण पाहिजे. झालं. अभय कामाला लागला. रवींद्रनाथांचे संगीत, नृत्य, चित्रकला, संगीत भाषा, त्यांचे लेख, कविता यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांची विचारसरणी जाणून घेतली रवींद्रनाथांची. 1 महिना फक्त रवींद्र याच्याशिवाय त्यांना काहीही सुचत नव्हतं. आणि या 1 महिना तो कसा गेला रवींद्रनाथ टागोरांचा अभ्यास, समग्र साहित्याचा अभ्यास करताना हे त्यांनाही कळलं नाही. सर म्हणाले, एवढा सुंदर अभ्यास केलायस, एवढं छान सगळं त्यांचं लिखाण त्यांच्याविषयी तू केलेलं आहेस, तर आता अंकच काढून टाक. झालं. अभयला अजूनच स्फुरण चढलं. चला आता आपण एक अंक काढूया म्हणाले. आणि रवींद्रनाथ टागोरांचं समग्र साहित्य तर त्यांच्याकडे तयारच होतं. अंक काढणं काही फार कठीण नव्हतं. पण मलपृष्ठावर आणि मुखपृष्ठावर ही चित्र त्यांनाच स्वतःलाच काढायची होती. मलपृष्ठावरचं चित्र काढून झालं, पण मुखपृष्ठावर रवींद्रनाथ टागोरांचं चित्र काढायचं होतं. ते काही केल्या त्यांना जमेना. तर इतर सगळे म्हणाले, अरे आम्ही काढून देतो, तू ह्याला दे त्याला दे, ह्याचं चित्र चांगलं आहे वगैरे. पण ते काही त्यांना मान्य नव्हतं. अभयला स्वतःलाच ते चित्र काढायचं होतं. शेवटी त्यांनी खूप विचार केला, डोकं लढवलं आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचं चित्र मुखपृष्ठावर पाठीमागून काढलं. ते म्हणाले, पाठीमागून चित्र काढणं रवींद्रनाथांचं मला सोपं गेलं. म्हणजे अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे 8वीतच अभयला चांगलंच कळलं होतं. अशा रीतीने 7वीत असताना अभयनी पहिला लेख लिहिलाच होता. आणि आता रवींद्रनाथ टागोरांचं समग्र साहित्यावर जो अंक काढून ते लेखक आणि संपादकही झाले. पुढील भाग आपण पुढच्या मंगळवारी बघूया. धन्यवाद. वा वा, अपर्णाताई छान माहिती दिली. छान माहिती मिळाली. छान अपर्णाताई, खूपच छान. धन्यवाद. छान सुंदर लेख. धन्यवाद. छान माहिती, खूप अभ्यास. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारतीताई, म्यूट झालाय, परत म्यूट झालाय भारतीताई. हा करा. श्रीकृष्ण लीलामध्ये आपण क्रमशः पुढे पाहत आहोत. मागच्या भागात आपण गवळणीचा स्नानांचा प्रसंग पाहिला. तर तो कृष्ण
गवळणीच्या स्नानाच्या वेळीला कृष्ण कदंब वृक्षावर बसून स्त्रियांची वस्त्र लपवून बसला होता ही बातमी गोकुळभर पसरते आणि ती तिथल्या ब्राह्मणांच्या कानावर जाते. आणि ते ब्राह्मण जेव्हा ते आमच्या कानावर गेलं तेव्हा ते म्हणतात की ह्या मुलाने कुठलंही कर्म शास्त्राच्या आधारे न करता सोवळे ओवळे बिघडवून गोकुळातलं पावित्र्य नष्ट केलेलं आहे असं म्हणून ब्राह्मण पुढे ते म्हणतात की स्नान संध्या यज्ञ आचार सोडून चौर्य कर्मातून हाहाकार माजवला आहे. आणि असं म्हणून ते ब्राह्मण गोकुळ बाहेर जाऊन वस्ती करायची ठरवतात आणि त्याप्रमाणे ते जातात. तर एखाद्या गाढवाच्या पाठीवर जर चंदन वाहून नेण्यासाठी पोतं ठेवलं तर त्याला जसा सुगंधाचा वास सुगंधाचा कल्पना येत नाही त्याप्रमाणे ह्या ब्राह्मणांना हरीच्या लीलांची काही कल्पना नव्हती. आणि ते श्रीकृष्णाला एक हाच समजत होते की कृष्ण एक गवळी आहे असं समजत होते. तर ह्या ब्राह्मणांनी यज्ञासाठी तिथे विष्णूला प्रसन्न करायचं ठरवतात आणि यज्ञासाठी सर्व सिद्धी करतात, तयारी करतात आणि यज्ञ कुंड पेटवायला सुरुवात करतात. तर ते काही पेटत नाही आणि सगळीकडे धूरच पसरतो. नवरदेवाविना वराड अशी त्यांची स्थिती होते. ही विष्णू विना पूजा आता तशी साजरी ते करायला जातात. आणि दुसऱ्या दिवशी कृष्ण आपल्या गवळ्यांना सांगतो की आज शिदोरी न घेता आपण वनात जायचं आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे सगळे वनात जातात आणि दुपार झाल्यावर सर्वांना कडाडून भुका लागतात. आणि मग ते कृष्णाभोवती जमल्यावर कृष्ण त्यांना म्हणतो की तिकडे यज्ञ चालू आहे जवळच, तर तिथे तुम्ही जा आणि तिथे सांगा त्यांना की जो बाहेर अतिथी आलेला आहे त्याला अन्न मागतो आहे, त्याची क्षुधा प्रथम पुरवा. कृष्ण बलराम सारे भुकेलेले आहेत, तर तुम्ही असं करायला सांगतो ब्राह्मणांना. आणि त्याप्रमाणे ते गवळी त्यांना सांगितल्यावर तर त्यांची पूजा चाललेली असते आणि कोणी इंद्राचं स्तवन करत असतं, कोणी विष्णूचं, कोणी इतर देवतांचं एका पाठोपाठ एक करत असतात. आणि त्यांना असं हे त्यांच्या गवळ्यांचं ऐकल्यावर ते म्हणतात की हे येथे सुद्धा भ्रष्ट गोपी आपल्याला छळायला आलेले आहे असं म्हणत ते त्यांना अन्न द्यायचं नाकारतात त्यांना. आणि नंतर ते कृष्णाकडे आल्यावर कृष्ण हसायला लागतो आणि मनात म्हणतो की या ब्राह्मणांची मला परीक्षाच पाहायची होती. आणि तो गोपांना सांगतो, त्या गोपाळांना, की त्या विप्रांच्या बायका मंडपाबाहेर अन्न शिजवत असतील तर तिथे तुम्ही मागच्या बाजूनी जा आणि त्यांना सांगा की कृष्ण आणि गोपाळ सर्व बाहेर आहेत, त्यांना अन्न मागितलं आहे म्हणून. मग असं ते त्यांना सांगितल्यावर त्या बायका म्हणतात की आमच्या या पतींनी कृष्णाला ओळखलेलं नाही आहे, तर त्याला प्रसन्न करण्यासाठी जो यज्ञ चालू केला आहे तर तो कसा करायचा आहे त्यांच्या काही अति गर्वाने ज्ञानात येत नाहीये. आणि त्या म्हणतात की त्या षड्रस अन्नाने भरलेली ताट भरतात आणि स्वतःच्या हाताने कृष्णाला देण्यासाठी त्या जायला निघतात. आणि एक गवळण मागे राहिलेली असते, एक विप्रांची स्त्री एक मागे राहिलेली असते. तर ते थोड्या वेळाने तिचाच पती आत येतो आणि त्याने हे समजतं त्याला. हे समजल्यावर तो म्हणतो कोणत्या शास्त्राने, तो आधी तिला बांधून तिला मारतो, शिव्या देतो आणि म्हणतो की कोणत्या शास्त्राने
ह्या सगळ्या स्त्रिया तिकडे गेलेल्या आहेत आणि त्याला खूप राग येतो आणि बांधून तो ठेवतो. तो बांधताना ती म्हणते की तुम्ही माझे पती आहात, तुम्ही मला मारू शरीराने तुम्ही पती आहात माझ्या शरीराचे, पण मी मनाने कृष्णाकडे पोचलेली आहे असं म्हणून मग तो रागारागाने बाहेर जातो आणि सर्व ब्राह्मणांना ही कथा सांगतो. आणि मग सर्व तेही क्रोधित होतात आणि थोड्या वेळाने तो पती तिथे येतो परत, तर पाहतो तर आपल्या बायकोचा प्राण तिने सोडलेला असतो. आणि मग इतरही ब्राह्मण तिकडे येतात आणि ते त्या पतीला म्हणतात तिच्या की तू शोक कशाला करतोस, की आम्ही आमच्या बायकांना गौरी पोराला अर्पण केलेले आहेत, तर त्यांना आता आम्ही माघारी घेणार नाही असं इतर बोलतात. पुढची कथा आपण पुढच्या वेळेला पाहू. नमस्कार. वा वा वा, छान भारतीताई, छान झालं साजरे. भारतीताई खूपच छान झालं. जरा छान, आपण छान झालं. पुढे बोलायला पाहिजे पण ती सुंदर. जरा वेळेमुळे संपवली. समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकास करा. मी आता प्रार्थनेचं महत्व या विषयावर बोलणार आहे. माईक वरती घेतलं तर बरं पडेल. प्रार्थनेचं महत्व. श्रद्धा म्हणजे एक मानसिक भावना होय. आपल्या जीवनात श्रद्धा खूप उपयुक्त ठरते. श्रद्धास्थानाची क्षमता, बळ याची खत्री पटल्यामुळे, काही प्रचिती आल्यामुळे भक्ती वाढते आणि मनावरील ताण कमी होऊन मनःशांती मिळते. मानसिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी ही श्रद्धा नक्कीच उपयुक्त ठरते. चंचल स्वभाव व राग कमी करण्यासाठी इष्ट देवतेची उपासना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे माणसाच्या स्वभावात चांगला बदल होतो व आरोग्यही सुधारते. मनःशांती म्हणजे आपण आपल्या मनाला सांभाळणे, मनाशी संवाद साधून रोगावर नियंत्रण ठेवता येणे. विचारांचा संबंध आपल्या मनाशी असतोच, म्हणजेच आपले विचार आपले मन घडवतात. मनाचे दोन प्रकार आहेत. एक चेतन मन म्हणजे बहिर्मन आणि अचेतन मन म्हणजे अंतर्मन. या सर्वांचा संबंध प्रार्थनेशी असतो. प्रार्थनेत खूप मोठी शक्ती व सामर्थ्य आहे. जर प्रार्थना करणारी व्यक्ती, मग ती कुठल्याही जाती धर्माची, स्त्री वा पुरुष कोणीही असो, ती जर आपल्या प्रार्थनेवर खंबीर असेल आणि तिची त्या प्रार्थनेवर तेवढीच श्रद्धा व निष्ठा असेल, तर ती व्यक्ती काही मिळवू शकते. प्रार्थना कशी व केव्हा करावी हे तंत्र एकदा का आपल्याला जमले की त्याला त्याच्या वैयक्तिक शब्दकोशातून नाही, अशक्य, अपयश, निराशा, चिंता हे शब्द कायमचे घालवलेले जाणवतात. कारण चेतन मन म्हणजेच बाह्य मनाने जी प्रार्थना करतो त्याचे अचेतन म्हणजे अंतर्मनच अंतर्मनाच्या सूचनेत रूपांतर होते आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात भूतकाळातल्या आणि भविष्य काळातल्या घटना या अंतर्मनाच्या सूचनेत रूपांतर घेऊनच त्यानंतर वर्तमान काळ घडवतील. ही प्रार्थनेची अवघड कला म्हटले तर खूपच सहज शक्य आहे. प्रार्थना मग ती कोणतीही असो, तितकीच प्रभावी व जिद्दीने केली तर अक्षरशः खजिनाच आपण आपल्यासाठी उघडत आहोत. त्यासाठी प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने, कळकळीने केलेली प्रार्थना असली पाहिजे. असेच एक प्रार्थना प्रेमी संत अनाथाश्रम चालवायचे.
एके दिवशी स्वयंपाक करणाऱ्या आचार्याने येऊन त्यांना सांगितले, आज मुलांना जेवू घालण्यासाठी आपल्याजवळ काहीच अन्नधान्य शिल्लक नाही. स्वयंपाक काय करू? मुलांना काय घालू? संत म्हणाले, मुलं लहान आहेत, त्यांना यातलं काहीच सांगू नका. ते घाबरतील, दुःखी होतील. शांत राहा. ईश्वर कृपेने सर्व ठीक होईल. स्वयंपाक केला नाही तरी जेवणाची घंटा नेहमीप्रमाणे द्या. मुलांना ताटावर बसू दे. ईश्वर आपल्या मुलांना निराश करणार नाही, याची मला खात्री आहे. नेहमीप्रमाणे जेवणाची घंटा झाली. मुलं ताट, वाटी, चमचे घेऊन बेंचवर येऊन बसली. संत पण तिथे आले. मुलांना म्हणाले, रोज आपण ताट वाटून झाल्यावर प्रार्थना म्हणतो. आज आपण असं करूया, ताटात वाढण्याआधी प्रार्थना म्हणूया. मुलांनी डोळे मिटले, प्रार्थना सुरू केली. संत परमेश्वराला कळवळून प्रार्थना करू लागले, हे प्रभो, लहान लहान अनाथ मुलं ताटावरून अशीच उपाशी पोटी उठणार का? आणि तेवढ्यात बाहेर एक ट्रक उभा राहिला. काही माणसे आत आली व म्हणाली, आमच्या शेठकडे आज मोठा मेजवानीचा कार्यक्रम होता, पण काही कारणाने तो रद्द करावा लागला आहे. तेवढ्यात शेठजींना काही प्रेरणा झाली आणि ते अचानक म्हणाले, स्वामींच्या आश्रमाला हे अन्न पोहोचतं करा. रिकाम्या ताटावरून अशी उठायची वेळ आलेली मुले त्याऐवजी मिष्टान्न जेवून तृप्त झाली. असं हे प्रार्थनेचं महत्व आहे. नमस्कार. वा वा, फार छान, मस्त मस्त. विकास भाऊ खूपच छान झालं. वर्धेने कुठली गोष्ट केली हो, की छान तिथे झालं. राहते. छान झालं. मस्त. मस्त बोला छान एकदम. छान. धन्यवाद. धन्यवाद. मस्त. धन्यवाद. आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. हा, पुष्पलता. यस सर. सभी को मेरा नमस्कार. नमस्कार. आज का विषय है मेरा शासन कैसा हो, भारत के हर शिक्षक को समर्पित। जीवन में लगभग 2400 वर्ष पहले इस धरती पर ऐसे युग पुरुष का जन्म हुआ जिसने मरने, मिटने, समाप्त होने से इनकार कर दिया। धरती के पास इतनी धूल नहीं कि उनकी उज्जवल कीर्ति मैला कर पाए। समय के पास विस्मरण की इतनी शक्ति नहीं थी कि आचार्य चाणक्य का नाम भला भुला पाए, जैसे आज के चाणक्य हमारे मोदी जी हैं। भाइयों और बहनों, साल 2346 वर्ष पहले की बात है। मगध के विलासी और भोगों में लुलुप्त सम्राट धनानंद की राजसभा में, जहां तक्षशिला के एक यशस्वी ब्राह्मण आचार्य चाणक्य का अपमान किया जा रहा था। कौन थे आचार्य चाणक्य? एक आदर्श शिक्षक थे जो भारतवर्ष की गौरवशाली ज्ञान परंपरा में जन्मे और अपनी प्रबल बुद्धि के प्रताप से विशाल साम्राज्य और अनेक सम्राटों का निर्माण किया। 16 महाजन पदों में बटे हुए भारतवर्ष को एक संगठित राष्ट्र बनाने का स्वप्न देखा और उस स्वप्न को सत्य में बदलते भी दिखाया। राजनीति और कूटनीति के सबसे बड़े मर्मज्ञ महान राष्ट्र प्रेमी चाणक्य, जिन्हें हम विष्णुगुप्त और कौटिल्य के नाम से भी जाने जाते हैं। बात कुछ समय की है जब भारत की पवित्र सीमाओं को विदेशी आक्रमणकारों के घोड़े अपने टापू तले रौंद रहे थे। सिकंदर को अलेक्जेंडर भी कहा जाता था। वह यूनान से विश्व विजय पर निकला था। कंधार जीतकर वह भारत में प्रवेश कर चुका था और वह दिन दूर नहीं थे जब पूरे भारतवर्ष की गर्दन पर यूनान पताकाएं फहराई जाती और हमारी स्वतंत्रता का दम घुट जाता। आचार्य चाणक्य को बस एक ही रास्ता दिखा, भारत के सबसे विशाल साम्राज्य से सहायता मांगी जाए। वो जो जा पहुंचे मगध के राजा धनानंद की राजधानी में। सुरा और सुंदरी के भोग में डूबे हुए धनानंद को अपने विलास में
विघ्न अच्छा नहीं लगा। वह झल्ला कर बोला, तूने राजमहल में आने का दुस्साहस कैसे किया मूर्ख ब्राह्मण। चाणक्य ने विनम्रता से कहा, प्रार्थना करने आया हूँ महाराज। अलेक्जेंडर नामक एक योद्धा मिस्र और फारस के साम्राज्य को उखाड़ भारत की ओर बढ़ चुका है। तक्षशिला उसकी संधि भी कर चुकी है। भारत पर आक्रमण होने ही वाला है महाराज। भारत यवनों द्वारा पादाक्रांत होगा। अब मगध ही भारत की सीमाओं की रक्षा कर सकता है। भारतवर्ष की रक्षा कीजिए महाराज, रक्षा कीजिए। धन और सत्ता के मद में चूर धनानंद बड़ी निर्लज्जता के साथ हंसकर बोला, बस इतनी सी बात के लिए तूने मुझे कष्ट दिया मूर्ख ब्राह्मण, और तू मुझे आदेश दे रहा है, और तू मुझे सिखाएगा कि शासन कैसे करना चाहिए, राज्य की रक्षा कैसे करनी चाहिए। चाणक्य ने हाथ जोड़कर विनती की, याचना कर रहा कि महाराज, लाखों लोगों की जीवन रक्षा के लिए, राष्ट्र की रक्षा के लिए, भारतवर्ष की रक्षा के लिए मैं आपसे सैनिक सहायता की भिक्षा मांग रहा हूँ। बड़े बड़े राजाओं ने अलेक्जेंडर के आगे मस्तक झुका दिया है महाराज, और उसे निष्कंटक मार्ग भी दे दिया है। धन्य है वह ब्रह्मस्थल नगर शतकों की वो भूमि जहाँ ब्राह्मणों ने यूनानियों के विरुद्ध विद्रोह किया। हंसते हंसते भारत भूमि के लिए बलिदान हो गए, लेकिन आक्रांतों की सत्ता को कभी स्वीकार नहीं किया। दुर्भाग्य है इस धरा का कि हमने विदेशियों के साथ मिलकर अपनी ही धरती का सुहाग छीन लिया। भाइयों ने भाइयों के सीने छलनी कर दिए। अपने ही घरों में हमने आग लगा दी और विजय का रक्त चंदन यवनों के माथे मल दिया। इसलिए आज प्रश्न राज चलाने का या आज्ञा देने का नहीं है महाराज। मुझे भय है उस दिन का जब हमारी संस्कृति और सभ्यता विदेशियों के दासी बनकर न रह जाए। अगर हमने अपनी संस्कृति को त्याग दिया तो हमारे पतन को ईश्वर भी नहीं रोक पाएगा। महाराज, मैं हाथ जोड़कर विनम्र निवेदन कर रहा हूँ कि मेरे भारतवर्ष को बचा लीजिए। धनानंद चाणक्य का उपवास करते हुए बोला, सीमाओं की रक्षा तो सैनिक करते हैं। तुच्छ ब्राह्मण, मेरे द्वारपाल से कह दिया होता, एक सम्राट के आनंद में बाधा बनने की क्या जरूरत थी। चाणक्य ने फिर हाथ जोड़कर कहा, देश की सीमाएं सुरक्षित रही तो ही सम्राट सुरक्षित रहेंगे महाराज। धनानंद क्रोध से बोला, तू मगध और नंदवंश को धमकी दे रहा है। चाणक्य ने फिर विनम्रता से उत्तर देते हुए कहा, नंदवंश मगध नहीं है और मगध नंदवंश नहीं है महाराज। नंदवंश क्रोध से धनानंद क्रोध से तमतमा गया और बोला, मूर्ख ब्राह्मण, गांधार और तक्षशिला से मुझे क्या लेना देना। मैं मगध का राजा हूँ, मगध पर आक्रमण होगा तब सोचूंगा। चाणक्य ने कहा, यही तो दुर्भाग्य है महाराज। मेरी मातृभूमि न मगध है न गांधार, मेरी मातृभूमि है अखंड भारतवर्ष, जो 88,000 ऋषियों और 33 कोटि देवताओं से सुशोभित है। धन्यवाद सर। अगला पार्ट आगे। छान 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 पुष्पलता ताई, मस्त. छान मस्त मस्त. सुंदर सुंदर. मस्त. धन्यवाद धन्यवाद खूप छान सगळ्यांना. झालं, खूप छान झालं पुष्पलता. सभी को धन्यवाद मेरी ओर से. छान छान. आता आपल्या समोर सुहास पुरोहित सादरीकरण करतील. हा सुहास, करा सुरुवात. नमस्कार मित्रमैत्रिणी. नमस्कार. जवळजवळ दोन महिन्यानंतर आपण लेह लडाखच्या सफरीच्या शेवटच्या दिवसाकडे येतोय. आजच्या 4 मिनिटांमध्ये मी 8वा दिवस आणि 9वा दिवस या 2 दिवसाचं समारोप करतोय. सकाळी 4:30 वाजताच आम्ही लेह श्रीनगरच्या प्रवासाला निघालो. आदल्या दिवशी गाडी बंद पडली होती, त्याच्याऐवजी एक नवी कोरी टेम्पो ट्रॅव्हलर आली होती आणि प्रवास सुरू झाला.
वाटेत सिंधू आणि झंस्कार या नद्यांचा संगम आला. प्रथम सिंधू नदीचं पाणी एकदम स्वच्छ, तर झंस्कारचं पाणी एकदम गढूळ. त्या संगमावरचे बरेच फोटो आम्ही काढले आणि पुढे निघालो. मग एक सरळ सोट रस्ता आला. सरळ सोट म्हणजे ड्रायव्हरच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ 20 किलोमीटर हा रस्ता सरळ आहे, आणि म्हणून त्यावर स्कूटर आणि मोटरसायकलच्या टीव्ही ऍड शूट करतात. त्याच रस्त्यावरून आम्ही परतत होतो श्रीनगरकडे. त्यामुळे आणि कुठे थांबायचं नव्हतं आणि कुठे फोटो काढायचे नव्हते. फक्त लंचसाठी थांबलो आणि चक्क 5:30 वाजता संध्याकाळी आम्ही श्रीनगरला पोहोचलो देखील. पोचल्यावरती पहिलं काम वेगळंच होतं. आधीच्या भागात मी सांगितलंय त्याप्रमाणे माझी पर्स कुठेतरी विसरलो होतो, त्यामुळे त्याच्यातून आधार कार्ड गेलो होतो. आता आधार कार्ड खेरीज तर आपल्याला एअरपोर्टवर पण एंट्री मिळत नाही, त्यामुळे ते बनवून घेणं महत्वाचं होतं. त्या हॉटेलच्या मुजामिल भाई आणि आमचे विवेक सर या दोघांनी खूप सहकार्य केलं आणि रात्री 10 वाजता माझ्या हातात नवीन आधार कार्ड आलं. आणि पूर्ण म्हणजे जो त्यामुळे जे खूप टेन्शन आलं होतं ते सगळं नाहीसं झालं. आणि आधार कार्ड मिळालं, त्या आनंदात सगळ्यांनी पटापट डिनर केला आणि आम्ही झोपी गेलो. शेवटचा दिवस 11 जुलैचा 9वा दिवस. फ्लाईट दुपारी 3:30ची होती, त्यामुळे सकाळी सगळे आरामात उठले. नाविन्य एवढंच की पहिल्यांदाच आम्हाला मुंबई स्टाईलचे कांदे पोहे मिळाले नाश्त्यासाठी, आणि ते करून सगळे आवराआवरी करत होते. तेवढ्यात ग्रुपमधल्या सगळ्या बायका मंडळींनी बाजूच्या हॉटेल जवळच्या सगळ्या ठिकाणांवरती हल्ला चढवला आणि दुपट्टे, पर्स वगैरे काही छोटी मोठी गोष्टी खरेदी केल्या आणि सगळे पुन्हा येऊन तयारीत थांबले. 12 वाजायच्या आतच लंच करून आम्ही एअरपोर्टवर जायला निघालो. एअरपोर्टवर जाण्यासाठी निघाल्यावरती मध्ये प्रथम CRPF ची एक मोठा चेकअप पॉइंट होता. तिथे स्कॅनर म्हणजे बॅग स्कॅनिंग झालंच, सगळ्यांची आधार कार्डही चेक झाली. त्यानंतर एअरपोर्टमध्ये एंट्री केल्यावर 2 वेळा पुन्हा एकदा चेकअप झालं आणि सिक्युरिटी चेक हे फार मोठ्या प्रमाणात होत होतं. तसेच पुन्हा इंडिगो विमानात चढण्यापूर्वी इंडिगोच्या 3 स्टाफ मेंबरनी प्रत्येक प्रवाशाचं चेकिंग केलं. अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेमुळेच या प्रमाणात चेकिंग होत होतं. नंतर आम्ही स्थानापन्न झालो आणि निघालं, विमान सुटलं. सांगण्यासारख्या 2 गोष्टी झाल्या. पहिलं म्हणजे 2-3 टवाळखोर तरुण होते, ते मधल्या पॅसेजमध्ये जेव्हा म्हणून असं अनाऊन्स झालं की आता तुम्ही सीट बेल्ट काढू शकता, ते मध्ये मध्ये फिरायला लागले आणि एकमेकाला उगाचच स्मार्टी, स्वीटी, अरे वा वा, मस्त मस्त, ब्युटी असे म्हणत पुकारा करू लागले. त्यांचा रोख होता सगळ्या हवाई सुंदरींकडे. जवळजवळ 15-20 मिनिटं त्यांनी हा गोंधळ केला. त्यानंतर हवाई सुंदरांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी मग काय करावं, तर पायलट करवी एक अनाउन्समेंट करवली. काय की रफ वेदर आहे आणि प्रत्येकाने आपापल्या सीटवर बसून सीट बेल्ट लावून घ्यायला, बस. तिथेच सगळं काय फुल स्टॉप झालं. मग माझ्या लक्षात आलं की यापूर्वी जेव्हा चहा कॉफी वगैरे नियमितपणे मिळत असे, त्यावेळी देखील असे लोक जे आंबट शौकीन होते ते हवाई सुंदरींना बोलवण्यासाठी वारंवार बेल दाबायचे. कधी कॉफी, कधी चहा, कधी पाणी, कधी टिश्यू पेपर वगैरे मागवायचे. आणि त्यांच्या लक्षात आलं की मग ते स्वतः न येता आपल्या पुरुष सहकार्यांना म्हणजे फ्लाईट पर्ससना पाठवायची. असो, फ्लाईट वेळेवर सुटलं, तसंच वेळेवर मुंबईला पोहोचलंय. चक्क 6:25 आम्ही संध्याकाळी एअरपोर्टवर उतरलो मुंबईच्या.
पण तिथे उतरल्यानंतर आम्हाला थांबायला लागलं. माझे व्याही जे होते महाजन ते टॅक्सी करून बोरिवलीला निघाले, पण डोंबिवलीला जाणारे आम्ही पुरोहित आणि नाईक अशी 2 कपल्स होतो. तर आम्ही झायलो मागवली होती. ती आपल्या डोंबिवलीच्या भागातून येताना ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली, त्यामुळे आम्हाला जवळजवळ 1.5-2 तास ते एअरपोर्टवरच थांबायला लागलं. अर्थात तो वेळ आम्ही चांगल्या पद्धतीने व्यतीत केला. तिथल्या स्टॉलवर मस्तपैकी डोसा, वडा आणि फिल्टर कॉफी वगैरेचा आस्वाद घेतला आणि आमची झायलो आल्यावरती त्यातून बसून आम्ही डोंबिवलीला आलो. रात्री 11 वाजता डोंबिवलीत पोहोचलो. हा, सांगायचं एवढंच होतं की या आमच्या पिकनिकला आता 3 वर्ष होत आली, तरी मनात आणलं की डोळ्यासमोर सगळे प्रसंग उभे राहतात. शकतो. थँक्यू. छान झालं. धन्यवाद धन्यवाद छान धन्यवाद. छान सुहास, एकदम छान झालं. मस्त. छान आणि खूप छान. विमानातला अनुभव छान सांगितला. छान सुंदर. आपल्या समोर अनामिका ताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा, अनामिका ताई करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज मी आनंद पिक्चर मधलं जिंदगी कैसी है पहली ह्याचं गुजरातीमध्ये ट्रान्सफर करून म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. वा वा. क्यारे को हसावे, क्यारे के रडावे, वा 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 वा. अनामिका छान ताई झालं. हो सर, हो सर. अनामिका Yes. खूप छान झालं. बहुत बढ़िया बढ़िया. आणि तुमचा टेक्निकल असिस्टंट कोण? अरविंद शेठ. हा આવે છે આજો. आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. हा, अनसुयाताई. सर्व सारस्वतांना, सभासदांना नमस्कार. मी आज आनंदवनच्या आनंद यात्रेमध्ये श्री सदाशिव ताजणे यांच्याविषयी बोलणार आहे. त्याचे 2 भाग करणार आहे. आता एका भागामध्ये बोलणार आहे, पुढे दुसऱ्या भागामध्ये. तर त्यांचे पुस्तक माझ्याकडे उपलब्ध आहे, तो मी दाखवते. अच्छा. अरे वा 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 वा. उजवीकडे अनसुयाताई आहेत आणि मध्ये बसले, त्यांच्याबद्दल बोलणार आहात ना? हो हो. बर मध्ये बर. आहेत ते ताजणे आहेत आणि विकास आमटे आहेत. अच्छा, डॉक्टर विकास आहे. ओके ओके, छान. तर हे मध्ये बसलेले ताजणे सरानंद वनचा सर्व आहेत, संचालक आहेत. आणि त्यांचा प्रयोग सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरामध्ये झाला होता, तेव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. वा वा वा. तर हाताच्या पंजावर खोडत शाळेत जाणाऱ्या लहान या सदूला पाहून सगळी मुलं चिडवायची. अरे त्यो बघा सदिया कसा माकडं उडी तसाच चालतोय बघा. लहान या सदूला सगळी मुलं अशी हसायची. रस्त्यावरचे लोक म्हणायचे, हे लंगडं पांगडं कशाची शाळा शिकते, असं तिरस्काराने म्हणायचे. डोळ्याला लागलेल्या अश्रुधारा मळक्या शर्टाच्या बाहीला पुसत सदू कासवाच्या गतीने शाळेत पोहोचण्यासाठी अधीर व्हायचा. गावच्या नदीत सपासप पोहायचा आणि इतर पोरांनी घेतलंच खेळामध्ये तर विटी दांडूही सराईतपणे खेळायचा. चंद्रपूर जिल्ह्यातील राळेगाव येथे 1953 मध्ये जन्मलेल्या सदूचे पाय तो 2 वर्षाचे असतानाच पोलिओने घेऊन टाकले होते. 8 अपत्यांचे भरण करताना त्याच्या आई वडिलांच्या नाकीनं यायचे. तिथे सदूकडे आणि त्याच्या उपचाराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ होतो कुठे होता वेळ. वैदू बाबा भक्तांकडे त्याच्या गळ्यात ताईत दोरे बांधले जायचे.
मोठ्या डॉक्टर आणि दवाखान्यांसाठी पैसे नसायचे. अखेर 4थीत असतानाच वरोरा गावातील मामाने त्याला शिकायला आपल्याकडे आणले. झाडून काढणं, भांडी घासणं ही कामं केल्याशिवाय मामी काही त्याला भाकर तुकडा द्यायची नाही. आई वडिलांची खूप आठवण यायची, पण धोबी काम करणाऱ्या मायबापांनी त्याला नाईलाजास्तव मामाकडे ठेवले होते. वरोरा गावी SSC ला असताना बिचाऱ्याला एका नामदेव बोरकर या बिचारी मित्राची संगत चढली. बाबा आणि साधनाताईंशी आनंदवनात घडवून आणली. त्या आयुष्य उजळवणाऱ्या क्षणाने सदाचे आयुष्यच बदलवून टाकले. हिऱ्याला शानदार पैलू पडू लागले. दोन्ही हातावर चपला चढवून चालणाऱ्या सदाला 3 चाकी सायकल मिळाली. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने चिवट अपंगत्वावर मात करीत त्याने यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरू केली. 10वी झाल्यानंतर संधी निकेतनच्या वसतिगृहामध्ये त्याची सोय करून आनंद निकेतन कॉलेजमध्ये बाबांनी त्याचे नाव टाकले. केवळ पदवी मिळून चालणार नाही, तर एखादी कला माणसाने हस्तगत करायला हवी असा बाबांचा आग्रह प्रत्येकासाठी असायचा. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण पार पाडत असताना सदाशिवने संधी निकेतनच्या वर्कशॉपमध्ये प्रिंटिंगचे काम शिकून घेतले. टेलरिंग, केनवर्क, सतरंजा विणणे अशी व्यावसायिक कौशल्यही त्याने थोड्याशा अवधीत प्राप्त केली. त्याच्या स्वप्नांचे आणि कर्तृत्वाचे अवकाश एवढे विस्तारले की हा संधी निकेतनचा पहिला प्रशिक्षणार्थी पुढे याच केंद्राच्या अधीक्षक पदी विराजमान झाला. BA झाल्यानंतर मुद्रण कला, हस्तकला, विणकाम या परीक्षांमध्ये तो लिलया पास झाला. त्याची उमेद वाढली व आनंद संस्थेची अनेक कामे त्याला खुणावू लागली. तू जगाकडे पाठ कर, सहानुभूतीची मुळीच अपेक्षा करू नकोस. जग तुझ्या पाठीशी एक दिवस उभे राहील. या बाबांच्या वाक्याने सदाशिव प्रेरित झाला. दिसेल ते काम वेळेच्या बंधनात न अडकता सातत्याने करणे ही त्याची वृत्ती बनून गेली. बाबा साधनाताईंच्या प्रेमाप्रमाणे विकास भाऊ, वहिनी भारतीताई यांचा जिव्हाळा त्याला लाभला. खाणे राहणे विनाशुल्क होतेच, पण मोलाच्या मार्गदर्शनाने त्याच्या आयुष्याचे सोने झळाळून निघत होते. आनंदवनात लिपिक, टंकलेखक, लेखापाल इत्यादी नोकऱ्या त्याने मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्या. आमटे परिवारांचा विश्वास संपादन करीत संधी निकेतनचा हा जिद्दी विद्यार्थी टेलरिंग, प्रिंटिंग, मोटर वेल्डिंग, बेकरी, यंत्रमाग, हातमाग, हस्तकला इत्यादी व्यवसाय संकुलाचा एक दिवस प्रकल्पाधिकारी सुपरवायझर बनला. कुष्ठरुग्ण, अंध, अपंग निराधारांना स्वावलंबी बनवण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी संधी निकेतन संस्थेची उभारणी करण्यात आली होती. ती साकारण्यामध्ये इंग्लंडच्या आर्थर टर्नहोस्की यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यामुळे इमारत तर तयार झाली, पण विद्यार्थी कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना या कॉलेज तंत्रनिकेतनची माहिती तर कळली पाहिजे, त्याशिवाय ते कसे येणार. त्यासाठी गावागावातील अंध अपंगांची गावासह सर्वेक्षण करण्याची जबाबदारी बाबांनी सदाशिव ताजणे आणि हरी बडे यांच्यावर टाकली. कामाच्या वेळी तर बाबांचा दिवस पहाटे 3 वाजल्यापासून सुरू व्हायचा. सकाळी 6चा फोन खणखणण्याआधीच ताजणेंना सर्व आटोपत तयार राहावे लागे. बाबांचा आदरयुक्त दरारा सर्व कार्यकर्त्यांवर असायचा. वर्गखोल्या तयार झाल्या. तिथे किती दिवस धान्यांचं भांडार ठेवणार. टर्नहोस्कीला पण ते आवडणारे नव्हते. चला आता लागा कामाला, बाबा म्हणाले. मग पडत्या फळाची आज्ञा. ताजणे आणि बडे यांनी रजिस्टर काकुटीला मारले आणि निघाले मोहिमेवर विद्यार्थी आणायच्या. आता जवळच्या अनेक गावातील अंध, अपंग, कुष्ठरोगाने ग्रासलेल्या तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचेच असा त्यांनी विडा उचलला. भल्या पहाटे ते दोघे बैलगाडीने बाहेर पडून पुन्हा तानात अंध अपंगांची माहिती घेऊन रात्री परत आनंदवनात यायचे. साधनाताई पहाटेच उठून दोघांना जेवणाचा डबा तयार करून द्यायच्या. 6-7 महिने सोयी सुट्ट्या विना त्यांनी 33-35 गावांचे सर्वेक्षण केले.
खेड्यापाड्यातील जत्रा यात्रांवेळी संधी निकेतनची सर्वांना हँडबिलही वाटली, संत निकेतनची माहिती पोहोचवली सर्वांपर्यंत, पण फलित काय मिळाले तर एकही मूल व्यवसाय शिक्षणासाठी आनंदवनात दाखल झाले नाही. चांदणेंच्या लक्षात आले, कुष्ठरोग जडलेल्या बालकांना या पालकांनी केव्हाच देशधडीस लावले असावे. मग असे तरुण मिळणार कुठून? शिवाय आपल्या अंध अपंग मुलांना तेथे पालक घेऊन यायचे आणि आनंदवनात कुष्ठरुग्णांच्या जखमपट्ट्या असायच्या, त्या बघून आणलेली मुले घेऊन पालक पळून जायचे. अपयशाने मी आणखी जमिनीवर आलो आणि खचून न जाता अधिक जोमाने काम करू लागलो, म्हणूनच यशस्वी पायीची तासी झाली असे ताजरे सरांना वाटू लागले. धन्यवाद. वा वा वा. छान झालं. अनुसताई वा, छान. आनंदवनाची अच्छा, मस्त. मस्त, सुंदर. वा, छान. थँक्यू. मन तृप्त होतं, शांत होतं सगळं ऐक. हॅलो हॅलो. अपर्णाताईंनी आज जे सादरीकरण केलं त्याचं संक्षिप्त विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो. एक म्हणजे अपर्णाताई हा खूप आवडीचा विषय आहे. मग की डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग, पण यांच्या नंतरच्या आयुष्यात आम्ही खूप ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल. त्यांचं काम अमाप आणि अफाट कामं बघितलेली आहेत, पण त्यांची घडण कशी झाली याच्यावर आपण गेले काही आठवडे आम्हाला किस्से सांगताहेत त्यांच्या बालपणीचे. त्यातला आजचा किस्सा पण फार रोचक आणि वेगळा होता. एक म्हणजे आपट्याच्या पानाचे आणि आपट्याच्या झाडाचे संशोधन करण्यापर्यंतचं काम शाळेने त्यांच्यावर दिलं, जे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटरवर होतं. म्हणजे थंडीत ते कांबळं वगैरे घेऊन 5 किलोमीटर जायचं. पण डॉक्टर अभय बंग लहानपणी म्हणजे साधारण 8वीत असताना पण किती विशाल होते, समृद्ध होते. त्याचं उदाहरण म्हणजे नुसतं तिथे 5 किलोमीटर जाऊन तेवढं काम करण्यात ते रमले नाहीत. त्यांनी आपट्याच्या पानाचे आणि झाडाचं संशोधन केलं, पण त्याच वेळी खेड्यातील घाण काढणे आणि रस्ते बांधणे वाटेत जे आले ते, आणि म्हणजे घडवणाराही पाहिजे आणि घडणाराही त्याच्यापेक्षा पाहिजे. पण ते काम झाल्या शाळेने त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, आपण निबंध म्हणण्यापेक्षा प्रबंधच म्हणू, करण्याचे काम सांगितले. आता रवींद्रनाथ टागोर ही व्यक्तिमत्वच एवढं बहुआयामी आणि एकदम उच्चस्तरीय आहे की मग नृत्य, चित्रकला, संगीत, वाङ्मय आणि बरंच काही, आणि सगळ्याला एक आपल्या देशाच्या, ज्याला नॅशनल लेवल म्हणतो, इतकं स्थान असलेलं रवींद्र संगीत म्हणून परिचित आहे. तर 1 महिन्यामध्ये दिलेलं हे मोठं काम त्यांनी केलं. त्याला मी प्रबंध एवढ्यासाठी म्हटलं की त्यानंतर लगेच शाळेने सांगितलं आता आपल्याला या विषयावर अंक काढूया. पण ती धन्य ती शाळा, धन्य ते शिक्षक, आणि सगळ्यात धन्य ते डॉक्टर अभय बंग. आणि त्या अंक काढण्याच्या कामात पण त्यांनी स्वतःला झोकून घेतलं, आणि स्वतःला चित्रकलेत प्रावीण्य नसताना मलपृष्ठावरचं चित्र झाल्यानंतर त्यांना बऱ्याच जणांनी सुचवलं की मुखपृष्ठाचं रवींद्रनाथ टागोरांचं चित्र आपण दुसऱ्याकडून काढून घेऊ. पण त्यांनी मुखपृष्ठावर रवींद्रनाथ टागोरांची पाठमोरी आवृत्ती काढली. मला असं म्हणायला लागेल की त्यांना
समोरून काढण्याचं चित्र जमलं नाही म्हणून त्यांनी नाही काढलं. आपण जे म्हणतो की तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा एक गूढ अर्थ मला पण त्या पाठमोऱ्या चित्रात दिसला. अपर्णाताई, तुम्ही अशा प्रकारचे विषय आमच्यापर्यंत पोहोचवताय बारकाईने, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि डॉक्टर अभय बंग यांचं हा जो जीवनाचा भाग आहे तो आमच्यापर्यंत पोहोचतोय. अपर्णाताई, खूप खूप धन्यवाद. भारतीताईंनी श्रीकृष्ण लीलांवर त्या सांगताहेत श्रीकृष्णाच्या लीला, आणि कदंब वृक्षावर बसून श्रीकृष्णाने जी द्रौपदी श्रीकृष्णाने गोपींची जी वस्त्रहरण केली आणि ते पाहून तिकडचे ब्राह्मण कसे चिडले आणि त्याला छंदिष्ट किंवा वाईट प्रवृत्तीचा आहे वगैरे त्याला दोष दिला, त्यावेळेला त्यांना खूपच कृष्ण हा कोण आहे काय वगैरे, आणि मग त्यांनी हे सगळं पातक नाहीस व्हावं म्हणून किंवा त्यांनी तो यज्ञ केला, आणि यज्ञ केला पण ते यज्ञ काही झालं तरी तिथे तो जो त्याच्या यज्ञ पेटत नव्हता, आणि त्यावेळेला त्यांनी जे काही तिकडे परिस्थिती घडली ती त्यांनी सांगितली. आणि मग श्रीकृष्णाने बलराम यांनी आपल्या त्या गोपींना सांगितलं की तुम्ही जा यज्ञाकडे, तिथे जे अन्न शिजतंय ते तुम्हाला मिळेल म्हणून. तर त्यावेळेला जे काही तिथे घडलं ते पितरांच्या बायका कशा त्यांच्यासाठी अन्नरस षडरस असलेलं अन्न घेऊन आल्या आणि ताटं दिली, आणि त्यावेळेला एका पित्राची बायको पाठीकडे राहिली आणि तिची जी काही अवस्था झाली, तिला बांधलं आणि खूप मारलं वगैरे. तर त्यावेळेला तिने स्पष्ट सांगितलं की ते घाबरली नाही, की शरीर हे जरी तुमचं असलं तरी माझं मन हे कृष्णाकडे आहे, आणि म्हणून तिने स्वतःचा प्राण सोडला. म्हणजे एखाद्याकडे जर आपण भक्तीने श्रद्धेने जर जे बघितलं तर त्याविषयी जे एक आत्मीयता आपुलकी असते त्याचं ते एक उत्कृष्ट उदाहरण होतं. आणि कसं काय सगळ्यांना धडा मिळाला वगैरे हे खूप छान रित्या तुम्ही सांगितलं. विकास पाटील यांनी प्रार्थनेचं महत्व सांगितलं. श्रद्धा म्हणजेच मानसिक भक्ती, अर्थात तेच एक प्रार्थना या विषयावर त्यांच्या बाबतीत मी बोलणं खरं तर खूप कमीपणाचं आहे, कारण प्रार्थनेनीच त्यांनी या सगळ्या गोष्टी सिद्धी वगैरे त्यांना, आणि जे काय अनुभव आले हे सगळे प्रार्थनेतून त्यांच्या मनशक्तीतून मनशांतीतून त्यांना ते मिळालेले आहेत. आणि स्वभावात सुद्धा प्रार्थनेमुळे बदल होतो, आणि मनाला आपण कसे बदलू शकतो, आणि मनाचे जे 2 भाग आहेत चेतन अचेतन ह्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. आणि जर आपण मनापासून श्रद्धा आणि निष्ठा ठेवून जर एखादी प्रार्थना केली तर आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात हेही त्यांनी सांगितलं. आणि अनाथ आश्रम चालवणारे जे संत होते, तर त्यांचं एक दिवशी जेवणासाठी मुलांना वाढण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, अन्न शिजलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, ही वेळ आपली निभावून नेईल म्हणून. आणि नेहमीप्रमाणेच जेवणाची घंटा वाजवली, सगळी मुलं बाकावर येऊन बसली, आणि त्यांनी सांगितलं की आज आपण आधी प्रार्थना करूया आणि मग आपण जेवूया म्हणून. आणि त्यावेळेला आधी प्रार्थना केली, आणि त्या प्रार्थना एवढी मनापासून प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचं फळ त्यांना मिळालं. आणि त्यांना त्यांचं जेवण वगैरे कसं मिळालं काय, तर ते जे काही घडलं ते त्यांनी अतिशय सुंदर, म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर प्रार्थनेचं महत्व आणि ती श्रद्धेने करणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे उपाशी मुलं ताटावरून तशीच्या तशी उठणारी होती, पण त्यांना ते जेवण मिष्टान्न मिळालं. म्हणजे काय, तर त्यांच्या या प्रार्थनेवरची ती श्रद्धा आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेचं त्यांना मिळालेलं श्रेय. खरंच विकास पाटील, तुमचे खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. पुष्पलता देवरे यांनी सांगितलं, हिंदी मधूनच त्यांचं सध्या चालू आहे.
आचार्य चाणक्यांवर ते बोलले आणि सांगितलं की आत्ताच्या काळातले नरेंद्र मोदी हे एक चाणक्य आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केलं. आणि तक्षशिलामध्ये त्यांचा कसा अपमान झाला चाणक्यांचा, आणि त्यांनी किती प्रकारे मगध राजाला धनानंद, या मगध देशाच्या धनानंद राजाला सांगितलं की आपली भारत किती संकटात आहे, कसं आहे, आणि त्यांना वाचवणं हे अतिशय गरजेचं आहे. आपली संस्कृती दुसऱ्यांच्या विदेशाच्या ताब्यात जाऊ नये वगैरे त्यांनी केलेली ही याचिका सांगितलेलं, पण त्याचं काहीही फळ त्यांना मिळालेलं नाही. आणि धनानंद हा इतक्या विलासामध्ये इतका धुंद होता की त्याला कशाचीच पर्वा नव्हती. आणि त्यांनी सांगितलं की मगध काय आणि गांधार काय, मला कशाचीही चिंता नाही म्हणून. आणि अखंड भारत हाच आपला देश आहे, हे इतकं सुंदर आर्य चाणक्यांनी सांगितलं. आणि त्यांची ती सांगितलेली त्यांची ती भाषा, त्यांची विनवणी, त्यांची अखंड भारताविषयी असलेली कळवळ ही पुष्पलताताई तुम्ही खूप छान रीतीने आणि स्पष्ट उच्चारात तुमच्या हिंदीवर कमांड आहेत तुम्ही सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक. सुहास पुरोहित, लेह लडाख 8-9 दिवसात 8व्या आणि 9व्या दिवसाचं वर्णन त्यांनी आज आपल्याला सांगितलं. तिकडचं प्रवासाचं वर्णन केलं आणि पर्स हरवली होती, मग नवीन त्यांनी आधार कार्ड कसं तयार केलं, त्यांना कसं मिळालं, कोणी कोणी मदत केली हेही सांगितलं. आणि मुंबई स्टाईलचे शेवटच्या दिवशी कांदे पोहे खायला मिळाले, त्यामुळे त्यांचा झालेला खूप आनंद हेही सांगितलं. महिलांनी खरेदी केली आणि चेकअप किती वेळेला, 3 वेळेला त्यांचं चेकअप झालं, म्हणजे किती सुरक्षा ही महत्वाची आहे. आणि त्याचं एक परत एकदा अधोरेखित त्यांनी केलं की सुरक्षा ही हवीच हवी, कुठेही गेलं तरी. आणि सध्या त्यावेळेचे त्यांचे ते दिवसही तसेच होते. आपल्याला वाटतं की आपल्याला सारखं सारखं काय चेकिंग करतात, पण ते खूप गरजेचं असतं. आणि इंडिगोत जे विमानात बसले असताना थोडा वेळ त्यांनी सांगितलं की तुम्ही सीट बेल्ट काढा. त्यावेळेला 2-3 टवाळखोर मुलांना कशी त्रास देत होती. आणि हे हवाई सुंदरींच्या लक्षात आल्यावर त्यांनी कशी आयडिया केली आणि वैमानिकांनी सांगितलं की हवामान खराब आहे आणि अनाउन्समेंट केली गेली की तुम्ही पट्टे परत बांधा म्हणून. हा एक हुशारीने काढलेला हा मार्ग होता. आणि परत त्यांना एरवी सुद्धा जेव्हा त्रास देत होते तेव्हा त्याने ते स्वतः न जाता पुरुष बंधूंना ते पाठवत होते. आणि मुंबईच्या एअरपोर्टवर जेव्हा तुम्हाला 2 तास थांबावं लागलं तर तिथे सुद्धा तुम्ही कुरकुर न करता मस्त पोटाची पूजा केलीत आणि आनंदात घालवलात. आणि तुमची जायको आली आणि तुम्ही डोंबिवलीमध्ये सही सलामत परत आलात. हे खूप छान रित्या तुम्ही सांगितलं. आणि जवळजवळ 2 महिन्यांनी तुमचा मित्रमैत्रिणींनो हा आवाज ऐकायला मिळाला. खूप बरं वाटलं. तुमचे खूप खूप धन्यवाद. अनामिकाताईंचा आवाज इतका गोड आहे, स्वर इतके छान आहेत त्यांचे. आणि मुळातच हे गाणंच खूप आनंद मधलं, जिंदगी कैसे एक बहेली हे गाणं. आणि त्यात ते राजेश खन्ना म्हटलं की एक बहार असते. आणि जी राजेश खन्ना गाणं म्हणताना जी बहार आली तीच बहार तुम्ही गाणं म्हणतानाही आली. आणि तुमच्या प्रसन्न चेहऱ्यावर इतकं तुम्ही ते आस्वाद घेत छान मोठ्या आवाजात गोड गळ्यांनी म्हटलं ते खूपच बरं वाटलं. आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावर ते गाणं नक्कीच शोभणारं होतं. अनसुया कुंभार, सदाशिव सागणे, स्वरानंदचे सर्वे सर्व आणि स्वरानंद पर्यंत ते कसे गेले, त्यांची परिस्थिती पहिला काय होती, की ते लंगडे पांगडे होते आणि चालताही येत नव्हतं. पायामध्ये हातामध्ये त्या चपला घालायचे आणि मग ते दोन म्हणजे असं घसटतच म्हणूत आपण त्यांना, ते जायचे वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची भेट नामदेव बोरकर यांच्याशी झाली. मग त्यांनी
विकास आमटेंकडे आणलं आणि त्याच्यानंतर आमटे पूर्ण कुटुंबांनी त्यांना कशी साथ दिली आणि त्यांची कसं एक एक यशाचं शिखर ते चढत गेले आणि त्यांना जशी जशी संधी मिळत गेली त्या त्या गोष्टी त्यांनी प्राप्त केल्या. मुद्रण, हस्तकला यात ते पारंगत झाले आणि बाबा आमटेंचं एक महत्वाचं वाक्य आहे की तुम्ही जगाकडे पाठ करून उभे राहा म्हणजे सगळेजण तुमच्या पाठीशी येतील आणि ह्याचा पूर्ण अनुभव या सदाशिव साधने यांना आलेला आहे. आणि त्यांनी ते संधी निकेतन या शाळेच्या उभारणीसाठी शाळेत विद्यार्थी आणण्यासाठी त्यांनी खूप उन्हातान्हात जाऊन प्रयत्न केले, पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. आणि ते काय यश आलं नाही याचा त्यांनी अतिशय सुंदर असा वेगळ्या अर्थाने अभ्यास केला आणि यशश्री ही त्यांच्या पायाची दासी झाली. हे तुम्ही खूप छान प्रकारे आता तर वर्णन केलं आणि तुम्ही तुमच्या त्या पुस्तकातही खूप छान सविस्तर लिहिलेलं आहे. तुमच्याही या लेखन कलेला आणि तुमच्या या कार्याला माझा सलाम. अशा रीतीने आज सगळ्यांचंच खूप छान झालं. भारतीताई तर श्रीकृष्ण लीलेमध्ये अगदी गुंग झालेले आहेत आणि इतकं सविस्तर छान त्या वर्णन करतात. त्यांचा अभ्यासही आहे. आणि भारतीताई तुम्हालाही सलाम. अशा रीतीने आज खूपच कार्यक्रम सगळ्यांचे छान वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झालेत आणि अशीच चढती कमान आपली चढत जाऊ दे अशी आपण इच्छा करूया परमेश्वर चरणी. आणि आजचा कार्यक्रम आज आपण इथे थांबवतोय. धन्यवाद.